एक असाच कंपनीचा मोठा मालक होता. तुमच्या कंपनीचा नाही बरं का, हां तिकडचं सांगते. हां, कंपनीचा मालक होता. केलेल्या कर्माचं फळ कसं भोगावं लागतं बघा. आणि मग कंपनीच्या मालकानं काय केलं, त्या कंपनीच्या मॅनेजरला काही कारण नसताना उगाच किरकोळ कारणावरनं काय केलं, मोठ्यानं वरडला. मग आता त्या मॅनेजरला मालकाचा इतका राग आला, पण आता मॅनेजरला राग जरी आला तरी तो मालकाला माघारी बोलू शकतो का, नाही. मग त्यानं काय केलं, तो राग तसाच मनामध्ये ठेवला आणि कंपनीमध्ये गेला. आता ह्याच्या मनात मालकाचा राग, कंपनीत सगळे कामगार जे त्याचं काम करत होते, पण ह्याच्या मनात मालकाचा राग असल्यामुळं त्यानं काय केला, विनाकारण त्या कामगारांना मोठ्यानं वरडला. इतका वरडला, मग त्या कामगारांना सुद्धा आता मॅनेजरचा राग आला. पण आता कामगारांना जरी मॅनेजरचा राग आला तरी ते मॅनेजरला माघारी बोलू शकतात का, नाही. म्हणून त्यांनीही तो राग तसाच सहन केला आणि ड्युटीवरनं घरी चालले. गेटवर वॉचमन होते. आता वॉचमन आपले घरी जायच्या तयारीत होते आणि ह्या कामगारांना राग होता मॅनेजरचा. मग आता कामगार गेले आणि बिचाऱ्या वॉचमनची काही चुकी नसताना विनाकारण त्याला इतकं वरडले. आता वॉचमनला सुद्धा यांचा राग आला. पण वॉचमन जर यांना काय बोलला आणि ह्यांनी जाऊन जर मालकाला सांगितलं आणि वॉचमनची ड्युटी जर गेली तर काय होणार, म्हणून वॉचमननं सुद्धा तो राग तसाच गिळला, मनामध्ये ठेवला आणि घरी गेला. आता बायकोनं रोजच्या प्रमाणे स्वयंपाक वगैरे केलता मालक येणार म्हणून, पण वॉचमनच्या मनामध्ये कोणाबद्दलचा राग होता, कामगारांचा. हा गेला आणि बिचारी बायकोनं सगळं काही स्वयंपाक वगैरे करून ठेवला होता आणि यानं ह्या कामगारांचा राग बायकोवर जाऊन काढला. बायकोला इतका वरडला, आता बायकोला पण नवऱ्याचा राग आला. पण ती माघारी बोलू शकते का, बोलतात का तुमच्या, मी बघितलंय, खरं बोलायचं, बोलताय का माघारी, आणि बोलत असला तरी झाकली मूठ 1.25 लाखाची. आणि मग बायकोला सुद्धा पतीचा राग आला. आता तिला राग आला पण ती काही बोलू शकत नव्हती, म्हणून ती गेली घरात रागानं आणि घरात पोरगं बसलो होतं मोबाईल बघत. आता हिला राग आलता पतीचा. मग आता त्या मुलाची काही चुकी नसताना ती गेली त्या पतीवरचा राग पोरावर काढला आणि खांना दिशी कानाखाली ह्याच्यापेक्षा पण जोरात दिली. पोरगं उठूनच घराच्या बाहेर गेलं. कारण पोराला पण आईचा राग आला. पोरगं काय बोलू शकतंय का, आईला माघारी हाणू शकतंय का. आता 100तले 1 हाणते तो भाग सोडा, ते ज्याचं त्याचं प्रारब्ध असतं. आणि मग पोरगं उठून गेलं रागानं घराच्या बाहेर, असं लांब गेलं आणि एका कोपऱ्यात एक कुत्रं बसलं होतं, शांत बसलेलं बरं का. 4 पायाचं कुत्रं. कधीच कीर्तनाला येऊ शकत, कुत्रं कधी कीर्तनाला येऊ शकते का, हा हसताय काय, कुत्रं कधी कीर्तनाला येते का. आता जे घरी गेले ते कोण, विठ्ठल. आणि मग त्यानं काय केलं, ते कुत्रं बसलं होतं शांत. मग आता त्याला आईचा राग आला म्हणून त्यानं काय केलं, दगड उचलला आणि त्या कुत्र्याला. आता कुत्रं शांत आहे तोवरता शांत आहे, एकदा पिसाळलं का काय खरं, मग ती कुठलं पण असू द्या. आणि मग त्या कुत्र्याला सुद्धा राग आला. आता कुत्र्याचा सुद्धा जीवच आहे. मग कुत्र्यानं सुद्धा दगड कुणी मारला म्हणून आजूबाजूला बघितलं. मग त्याला काही दिसणं, एक माणूस कडेला उभारलेला दिसला. मग त्यानं मागचा पुढचा विचार न करता ती गेलं कुत्रं त्या माणसाला चावलं. आणि ती कुत्रं ज्या माणसाला चावलं ती माणूस कोण होता माहितीये का, कंपनीचा मालक. विठ्ठल विठ्ठल. इथंच करायचं आणि इथंच फेडायचं. जास्तीत जास्त मंडपाच्या बाहेर जाऊ शकताल तुम्ही, त्याच्या पुढं चुकारपणा इथं केल्यानंतर जाऊ शकणार नाही.